एस-वाय बी.कॉममध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या परीक्षेचा टाईमटेबल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी तो आपला विद्यापीठाचा टाईमटेबल जो आहे तो कसा डाउनलोड करायचा आहे किंवा कुठे बघायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि आपल्या जो परीक्षेचा टाईमटेबल असणार आहे तर तो आपल्याकडे डाउनलोड करून ठेवायचा आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील अशा विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारची महत्त्वाची जी काही इन्फॉर्मेशन आहे परीक्षेविषयी किंवा परीक्षेच्या सब्जेक्टविषयी तर ती मिळत राहील. त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर चला बघू आता कशाप्रकारे आपल्याला एस-वाय बी.कॉमचा जो काही टाईमटेबल आहे तर तो बघता येईल. मग क्रोमवर जायचं आहे किंवा गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युनी पुणे .ac.in असं टाईप करून सर्च करायचं आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल. त्यामध्ये आपल्याला पहिली जी काही वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. नंतर त्यामध्ये एक्झामिनेशनला जायचं आहे. एक्झामिनेशन सेक्शनला जायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. इथे गेल्यावरती स्टुडंट्स सेक्शन आपल्याला दिसतं आहे, त्यावर जायचं आहे. इथे बघा टाईम टेबल्स दिलेले आहेत, त्या टाईम टेबलवर जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला कॉमर्स या फॅकल्टीच्यावर चूज करायचं आहे. नंतर आपल्याला खाली इथं कॉमर्स म्हणून असं येईल, असे कॉमर्सवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथं दिसतंय बघा एस-वाय बी.कॉम सेम 3 टाईम टेबल दिसतो आहे. 2024 पॅटर्न जे काही NAPचा आहे त्यानुसार हा टाईम टेबल असणार आहे. मग तो सर्वांनी त्या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यावर आपल्याला अशा प्रकारे हा जो काही आपला टाईम टेबल आहे तर तो दिसेल. आता यामध्ये बघा तुम्हाला दिसून येईल की आपली जी काही एक्झाम आहे ती कधी सुरू होणार आहे. तर 4/12/2025 पासून एस-वाय बी.कॉमची जी एक्झाम आहे तर ती सुरू होईल. त्यामध्ये आपला पहिला पेपर आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. टाईम टेबलनुसार आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की आपलं जे काही प्रवेशपत्र आहे म्हणजेच हॉल तिकीट आहे, त्या हॉल तिकीटवरती आपला कुठला विषय आहे यापैकी हे सर्व जे काही आपल्याला दिसतं आहे. पेपर कोड त्यापैकी आपला कुठला विषय बघा पेपर कोडनुसार आपलं जे काही वेळापत्रक आहे तर त्या वेळापत्रकामध्ये बघायचं की कुठला कोड आपला आहे आणि तो पेपर आपला पहिल्या दिवशी असणार आहे. म्हणजेच बघा कॉस्टिंग इन अकाउंटिंग इंडिया, नंतर पहिला आहे अकाउंटिंग सिस्टीम इन इंडिया. म्हणजे असे वेगवेगळे जे विषय असतील ते आपल्या हॉल तिकीटवर आलेले असतील. ते हॉल तिकीट आपण बघायचं आहे आणि त्यानुसार परीक्षेला बसायचं आहे. म्हणजे 4 तारखेपासून परीक्षा चालू होईल. त्यानंतर दुसरा पेपर 5 तारखेला आहे, नंतर 8 तारखेला आहे, 9 तारखेला आहे, 10 तारखेला, 11 तारखेलापर्यंत आपले पेपर असणार आहेत. म्हणून सर्वांनी महाविद्यालयामधनं आपले जे काही ओळखपत्र किंवा प्रवेशपत्र जे काही आपल्याला मिळालेले आहे म्हणजे हॉल तिकीट जे मिळालेलं आहे तर ते हॉल तिकीट सर्वांनी घेतलं नसेल तर आता घ्यायचे आहे, डाउनलोड करायचे आहे, त्याची प्रिंट काढायची आहे किंवा कॉलेजमधनं घ्यायचे आहे आणि त्यानुसार जी काही परीक्षा असेल त्या परीक्षेला बसायचं आहे. बघा वेळ जो दिला आहे तो 10 ते 1 दिलेला आहे, परंतु काही सब्जेक्टला 10 ते 12 दिसतो आहे. ज्याचे 4 क्रेडिट आहेत, ज्या विषयाला त्याला 3 तास वेळ असतो आणि ज्याचे 2 क्रेडिट असतील त्याला 2 तास वेळ असतो. म्हणून अशा प्रकारे टाईम आपल्याला दिसतो आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आपलं जे काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरती हे जे आपले विषय आहेत ते कुठल्या तारखेला आहे हे बघायचं आहे आणि त्याप्रकारे परीक्षा द्यायची आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.